आपला आजचा घटक आहे भूमिती। भूमितीमध्ये रेषाखंड, किरण आणि रेषा या घटकावर आज आपण अभ्यास करणार आहोत आणि व्यवसाय सोडवणार आहोत। पहा इथे व्याख्या दिलेली आहे। रेषाखंड म्हणजे काय, किरण म्हणजे काय आणि रेषा म्हणजे काय। पण सर्वप्रथम आपण बिंदू म्हणजे काय हे पाहणार आहोत। तर पहा, पेनाने वहीवर काढलेल्या टिंबाला, जो आपण पेन ठेवल्याच्या नंतर फक्त एक टिंब वहीवर दिसतो, त्या टिंबाला बिंदू असे म्हणतात। पहा, असा जो छोटासा एक डॉट किंवा एक टिंब दिसतो, त्या टिंबाला बिंदू असे म्हणतात। तर आता पाहूयात व्याख्या। रेषाखंड म्हणजे काय? दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात। पहा, आता इथे दोन बिंदू म्हणजे दोन टिंब, असे दोन बिंदू देऊन ते दोन बिंदू ज्या रेषेने जोडतात, त्या जोडून जी आकृती तयार होते त्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात। पुढची व्याख्या आहे किरण। एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण होय। अमर्याद म्हणजे अनंत वाढणारी, अमर्याद म्हणजे मर्यादित नाही, कितीही लांबपर्यंत ती रेषा वाढू शकते म्हणजे अमर्याद रेषा। पहा, एका बिंदूतून म्हणजे या बिंदूतून निघून पुढे ही रेषा अमर्याद कितीही लांबपर्यंत वाढू शकते, या आकृतीला म्हणतात किरण। पुढची व्याख्या आहे रेषा। दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा होय। पहा, त्या आकृतीमध्ये दोन्हीही टोकाकडे, उजवीकडे आणि डावीकडे दोन्हीही टोकाकडे अमर्याद वाढणारे म्हणजे कितीही लांबपर्यंत दोन्हीही टोकाकडे ती रेषा वाढू शकते, अशी आकृती म्हणजेच रेषा होय। व्यवसाय सोडवूयात। प्रश्न पहिला, खालीलपैकी रेषाखंडाची आकृती कोणती? पहा, रेषाखंड म्हणजे काय, तर दोन बिंदूंना जोडणारी जी रेषा असते किंवा दोन बिंदू जोडून जी आकृती तयार होते तिला रेषाखंड असे म्हणतात। पहा, इथे दोन बिंदू नाही आहेत, तर ही दोन्हीकडे अमर्याद वाढणारी आकृती म्हणजेच रेषा आहे। पहा, इथे दोन बिंदू आहेत आणि दोन बिंदू जोडून जी आकृती तयार होते तिला रेषाखंड म्हणतात, म्हणजेच ही रेषाखंडाची आकृती आहे। यापुढील ही किरण आहे आणि 4 नंबरची आकृती ही रेषाखंड, किरण किंवा रेषा यापैकी कुठलीही आकृती ही नाही आहे। पर्याय 2 रेषाखंड। प्रश्न 2, या आकृतीचे नाव काय? पहा, एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद वाढणाऱ्या रेषेला काय म्हणतात? किरण असे म्हणतात। तर पहा, इथं पर्याय पहिलाच दिलेला आहे किरण, म्हणजेच एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद वाढणारी रेषा म्हणजेच किरण, पर्याय पहिला। प्रश्न 3, खालीलपैकी रेषा कोणती? पहा, 4 पर्याय दिलेले आहेत। 4 पर्यायांमध्ये वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत। तर आता आपल्याला रेषा कोणती? रेषा म्हणजे काय, तर दोन्हीही बाजूला अमर्याद वाढणारी जी आकृती आहे किंवा अमर्याद वाढणाऱ्या आकृतीला रेषा असे म्हणतात। पहा, पर्याय दुसरा आहे डावीकडे आणि उजवीकडे ही अमर्याद वाढणारी रेषा आहे, कितीही लांबपर्यंत ही रेषा दोन्हीही बाजूला वाढू शकते, म्हणून हिला रेषा असे म्हणतात, पर्याय दुसरा। प्रश्न 4, या आकृतीचे नाव काय? पहा, आकृती कशी दिलेली आहे, दोन बिंदूंनी जोडून तयार होणारी ही आकृती आहे। दोन बिंदूंना जोडणारी ही आकृती आहे। पहा, दोन बिंदूंना जोडणाऱ्या आकृतीला रेषाखंड म्हणतात। जी आकृती तयार होते तो रेषाखंड असतो, पर्याय 2 रेषाखंड। पहा, रेषा कशी असते, दोन्ही बाजूला अमर्याद वाढणारी रेषाखंड, दोन बिंदू जोडणारी आकृती। किरण, कोणत्याही एका बाजूला अमर्याद वाढणारी, एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद वाढणारी
आणि कोन 2 किरण एकत्र आले की त्याचा कोन तयार होतो याप्रमाणे. तर आपल्याला या आकृतीचं नाव शोधायचं आहे रेषाखंड. प्रश्न 5. खालीलपैकी किरण आकृती कोणती? म्हणजे कोणत्या आकृतीचं नाव किरण आहे? पहा, हा पहिला रेषाखंड आहे, दुसरी ही रेषा आहे आणि तिसरी आकृती ही किरणची आहे. एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद वाढणारी रेषा म्हणजे किरण होय. पर्याय 3. प्रश्न 6. या आकृतीचे नाव काय? पहा, ही आकृती कशी आहे? 2 बिंदू आहेत आणि 2 बिंदू जोडून तयार होणारी ही आकृती आहे. 2 बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड म्हणतात. पर्याय 2. प्रश्न 7. पहा, इथे रेषाखंड दिलेले आहेत 4 आणि इथे त्यांची मापसुद्धा दिलेली आहेत. 3 सेंटीमीटर हा अ नंबरचा रेषाखंड आहे, 4 सेंटीमीटर हा ब नंबरचा रेषाखंड आहे, 2 सेंटीमीटर हा क नंबरचा, 5 सेंटीमीटर हा ड नंबरचा रेषाखंड आहे. या 4 रेषाखंडांपैकी सर्वात लहान रेषाखंड कोणता? पहा, ज्याचं माप लहान तो रेषाखंड सर्वात लहान, म्हणून क नंबरचा पर्याय 2 सेंटीमीटर हा रेषाखंड सर्वात लहान आहे. तर पहा, इथे दिलेला आहे क नंबरचा रेषाखंड हा सर्वात लहान. प्रश्न 8. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? पहा, आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीचं नाव त्याच्या शेजारी दिलेलं आहे. तर चुकीची जोडी शोधायची आहे. पहा, दोन्ही बाजूने अमर्याद वाढणारी रेषा, एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद वाढणारा हा किरण असतो, परंतु इथे त्याचं नाव रेषाखंड दिलेला आहे, म्हणून ही आकृती किंवा ही जोडी चुकीची आहे आणि आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. तिसरा पर्याय पाहूयात. हा रेषाखंड आहे आणि हा पुढील कोन आहे, म्हणजे ह्या जोड्या दोन्ही बरोबर आहे. चुकीची जोडी 2 नंबरची आहे. प्रश्न 9. खालीलपैकी बरोबर जोडी कोणती? पहा, बरोबर जोडी शोधायची आहे. ही आकृती किरणची आहे आणि त्याचं नाव बरोबर दिलेलं आहे, म्हणजे ही बरोबर जोडी आहे. 2 बिंदू जोडून तयार होणारी आकृती ही रेषाखंडाची आहे, परंतु तिला नाव रेषा दिलेलं आहे, म्हणून ही जोडी चुकीची आहे. पर्याय क. पहा, ही आकृती कोनाची आहे आणि त्याचं नावसुद्धा कोन दिलेलं आहे, म्हणून ही जोडीसुद्धा बरोबर आहे. आणि चौथा पर्याय पहा, ही आकृती दोन्ही बाजूला अमर्याद वाढणारी रेषा, परंतु इथं त्याचं नाव रेषाखंड दिलेलं आहे, म्हणून ही सुद्धा जोडी चुकीची आहे. म्हणून फक्त अ आणि क बरोबर. पर्याय 3. प्रश्न 10. खालीलपैकी किरण आकृती कोणती? पहा, किरण एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद वाढणारी रेषा किरण असतो. पहा, ही आकृती किरणची आहे, ही रेषा आहे, हा रेषाखंड आहे आणि इथे सुद्धा किरण आहे. एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद वाढणारी रेषा. मग पहा, ती अमर्याद रेषा कोणत्याही दिशेला वाढू शकते. ह्या बिंदूतून निघून वरती, खाली, तिरकी अशी कुठल्याही दिशेला ती अमर्याद रेषा वाढू शकते. पहा, इथे किरण खालच्या बाजूला दिलेला आहे तिरका, इथे सरळ पुढे हा किरण आहे. तर अशी किरणची दिशा कोणत्याही बाजूला असू शकते, म्हणून फक्त अ आणि ड योग्य. पर्याय 2.